बजाज शोरूममध्ये बुक केलेली आहे बाईक. NS125 आहे. NS125 दोन्ही गाड्या आपल्या दारामध्ये आल्या आहे. भाऊ आता राडा करशील, खुश आहे का नाही आहे? कसं वाटत, कसं आहे तुझ्या मनामध्ये? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द माय चॅनल. माझं नाव आहे गुरु आणि तुम्ही बघताय बॅडास वेनम 29. सो आज जे आहे, आज आम्ही राईडला तर नाही चाललो, बट आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास आहे. बिकॉज माझा फ्रेंड आहे इथे लोणावळ्यामध्ये. तो पण बाहेरचाच आहे, बाहेरचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधलाच आहे, सोलापूर साईडचा आहे. आणि त्याला बाईक घ्यायची होती, तर त्यामुळे आज आम्ही चाललो आहे त्याची बाईक रिसीव करायला. बट मी माझ्या बाईकनी नाही चाललो, आज आम्ही ऑटोनी जायचा प्लॅन आहे. आणि ड्युटीचे कपडे आहे माझ्या, कारण का बाईक रिसीव करून सरळ आम्हाला ड्युटीला जायचं आहे तिकडे. आणि मित्रांनो, हा आपला मित्र आहे, यालाच बाईक घ्यायची आहे नवीन. सकाळपासून वाट बघतो हा माझी, मला वेळ झाला यायला. कशाने जायचं भाऊ? ऑटोनी जायचं. तिथेच जायचं आहे ना आपल्याला, कुसगाव मध्ये? चालेल. मी प्रॉपर यवतमाळ आणि तर जॉबला लोणावळ्यामध्ये आहे, त्यामुळे मी लोणावळ्यामध्येच राहतो. हा पण भाऊ माझ्यासोबतच काम करते, बट मी सर्व्हिसमध्ये आहे, FMB सर्व्हिस, फूड अँड बेवरेज सर्व्हिस. आणि हा बेकरी शेफ आहे. भाऊच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा, आज फायनली त्याची गाडी येत आहे त्याच्यासोबत. भरपूर दिवसापासून भाई बाईक घेतो करत होता. तर भावांनो, हे आहे रेल्वे स्टेशनचा एरिया, लोणावळा रेल्वे स्टेशन. आणि हे क्रिकेटचं ग्राउंड आहे, तुम्ही बघू शकता. इथं आम्ही रोज येतो सकाळी खेळायला क्रिकेट. भाऊ चालला समोर, भाऊला जरा जास्त काही दिसतो, बाईक घ्यायची खुशी. हे बघा, हे रेल्वे स्टेशन आहे. तर आता आम्ही आलो आहे रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवर. हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला समोर ऑटो पॉईंट आहे, तिथे ॲटो पकडला आणि तिथून आपण आता डायरेक्ट जाणार आहोत शोरूमला, बजाज शोरूमला. आज बजाज शोरूमला सुट्टी होती, तरी पण भाऊ म्हटला का भाऊ मला आज गाडी पाहिजे, तर त्याला आज गाडी दिली. त्यामुळे आज इथं हे बघा, हे शोरूम आहे आणि हे पण आहेत ते आणि ते, म्हणजे हा पूर्ण प्लॉट आहेत, बट बंद आहे ना, त्यामुळे ते तसं दिलं. भाऊच्या रिक्वेस्टवर त्यांना गाडी दिली. तशी त्याचीवाली गाडी 2 दिवसाआधीच आली होती. हीच गाडी आहे, 2 दिवसाआधी आली होती गाडी. चांगली गाडी आहे भाऊ. हा, छान गाडी सिलेक्ट केली. फ्यूल इंजेक्शन थोडासा लाईट आहे ना, हेडलाईट पण चेंज वाटतं, कारण का आधीच्या गाडीला तसला नव्हता येत, आता वेगळा आला. चांगलं वाटतं, बट घेतल्यावर थोडं क्रॅश गार्ड वगैरे टाकून घे, हा ना. डन. हा, एका टायमाला ते फ्लॅशर लावा लागते ना. वे चाचा, हाय कर काकाला. हे बघा आमच्या शेपची बुलेट क्लासिक. भाऊ गाडीचा नाद नाही म्हटलं या. नारळ फोड.
हो बंद करून टाका की. राहू राहू ना, हा? गाडी चालू पाहिजे राव. तुझ्या कशी कंपनी कसे पाहुणे राव. अरे अख्खं ठेव ना दादा. 1,00,000 रुपये खर्च केला नाही फुलासाठी विचार करतो. नारळ आणला भाऊ. अरे आपणच पूजा करतात शोरूम वाले पण नाही गायब झाले ते. ठेव ना इथं इथं ठेव इथं ठेव ठेवते ते पडणारच आहे तसं असं काही विषय नाही. हा अरे ए भाऊ होय देत आहे देणार आहे भाऊ तुला. थांब जरा. फोड भाऊ इथंच फोड नाही त्या टपरावर नको मारतो फक्त. हा फोड फोड. व्हेरी नाईस. टाक पाणी त्याच्यावर टायरवर बस. गाडीच्या पुढे भाऊ फोटो बिटो काढू दे जरा. मस्त. कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊ. कॉंग्रॅच्युलेशन. पेट्रोल किती 1 लिटर दिलं बोलला तो. 1 लिटर भरपूर आहे, जाईन आरामात. नाही हाय दिसत आहे ना तो पेट्रोल. ते काय ते ब्लिंक मारत आहे. अरे ते एकच आहे बाबा, आरपीएमच आहे. हो मग कुठे दिसते पेट्रोल. हे आहे ना हे काय इकोवर आहे ना ठेवली पेट्रोल. ईवर हे बघा ना इकडे डॉटच नाही ना पण बावडे त्याला. हे काय ईवर. अरे डिझाईन आहे रे ती. इथं कांदा 1 लिटर देतात बोलले. थांबा गाडी बंद करू द्या मग बस म्हणा त्याला. ते तर पहिलं पाहिजे गोड. कसं वाटलं. पण खातच नाही ते. 12 वाजून गेले. हो झालं जायचं सर. तर आता आपण चाललो आहे आपल्या रूमवरती बाईक रिसीव करून. तर गाडी मी चालवून बघत आहेत. चालवायला तर खूप छान बाईक आहे. मित्रांनो फायनली आमची गाडी आलेली आहे. हे आपली गाडी बघा वेनम R15 आणि हे आपल्या भावाची गाडी बघा NS 125. दोन्ही गाड्या आपल्या दारामध्ये आल्या आहे. भाऊ आता राडा करशील. खुश आहे का नाही आहे. कसं वाटत कसं आहे तुझ्या मनामध्ये. हा खूप शेवटी भेटली आणि खूप कन्फ्यूज होता. हे घेऊ का ते घेऊ का. मग घरच्याला विचारणं पैसे ॲडजस्ट करणं. तर मित्रांनो बाहेर राहून जर स्वतःच्या भरोशावर जर काही गोष्ट करायची असेल ना खूप प्रॉब्लेम जातात त्या गोष्टीला. जर पैसे जुडले तर घरचे नाही ॲक्सेप्ट करत. घरचे ॲक्सेप्ट केले तर पैसे नाही जुळत. त्याच्यामध्ये टाईम ड्युटी सुट्टी सगळं गोष्ट मॅनेज करून मग त्या मेहनतीचं जेव्हा फळ भेटते तेव्हा हे असं फळ असते. मनामध्ये एखादी गोष्ट असते आणि त्या गोष्टीसाठी संघर्ष केल्यानंतर असं फळ आपल्या दारात उभं राहते. चल मग भाऊ फायनली एकदा तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. चल मग आता भेटतो मी जातो ड्युटीला. हा चल मग.